आता खूप गँग आहे 9 वाजता माझ्यासोबत. सगळेजण सुधारायच्या वेळी बिघडायला लागले. तिथं सुद्धा लेट झालाय. काकडी खात दिवस चांगला जाईल. गँग आज लास्ट बेंच सोडून डायरेक्ट तिसऱ्या रो मध्ये बसलेले आहे. कसं काय नाही डायरेक्ट पलीकडेच डायरेक्ट हवा सुट्टी नाही. सॉइल सायन्सचं लेक्चर झालेलं आहे. खारं पाणी आपलं खारी जमीन जे असतं का त्याच्यावर नीट ग्रो होत नाही. त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिसेस काय करायचं काय नाही करायचं. पिकं पिवळी होतात खारं असल्यावर. आयर्न कमी असतं त्याच्यात. सो त्यात न्यूट्रिएंट्स कमी असतात. तर मला हे सर आहेत श्रवंदा आलेला आहे. कसं आहे क्वालिटी एकदम फ्लेक्सिंग. बाय जेवण आलाय गडीचा बिझनेस झालाय. बघा शकता तुम्ही 7-8 गाड्या आल्यात. त्यांना एक सेपरेट जेवण केले. सो मी व्हिडिओ काढायच्या ब्लॉगच्या काढण्यात मित्र पुढे जातात. कोई नाही रुकता. क्वालिटी गेम आहे बघा आर्चरी एकदम. हे बघा आता एकदम लाल थोडेसे राहिले. काटा मिली ना. प्रमोशन करायचं. रुपेश बालेराव जिंकलेले आहे. हे कुठली गेम आहे. आता आम्हाला फील्डवर आणले. विषय असा झाला आहे त्या का बऱ्यापैकी सगळी फील्डवर गेलेत. मी लायब्ररीमध्ये गेलो बुक ठेवायला. मॅडम काय म्हणतात काय माहीत. स्ट्रॉबेरीचा प्लॉट आपला क्वालिटीमध्ये आलेला आहे एकदम. तर आम्हाला आज रब्बीचं सोईंग करायचं आहे. रब्बी क्रॉप्स असतात जे रब्बी क्रॉप्स गहू वगैरे ज्वारी त्याचं सोईंग करायचं आहे. पलीकडे मशीन सुरू झालेली आहे. एकदम ओके मध्ये. हे काय लावले स्वराजी. काय घेतलं कसला व्हरायटी. देशी बरं काय असेल. चिकपी ना. चिकपीच की. चिकपी चाललेला आहे. तिकडं पोरींचा कालवात जास्त चाललाय कामापेक्षा. युनिटी ऑफ ॲग्रिकॉस. घरी सुद्धा हे सगळे कामं नसतील करीत पण इथं सगळे एकत्र मिळून रब्बी क्रॉपचं कल्टिवेशन चाललंय. आम्ही आता चिक्कीचं सोईंग करत आहे. चिक्कीचं सोईंग गरजेचं आहे. चिक्की गरजेचं आहे. चिक्की आपण आपला बाहेर एक्सपोर्ट करणार आहे. ब्राझील USA वगैरे तिकडे ओळख आहे. आपलं सॉरी ब्राझील पाच झालं. ओके नाच अंधारात मेहनत करा उजेडात चमका. कसं आहे तर आपला व्यायाम झालेला आहे भावांनो. जय श्रीराम. जिममध्ये क्वालिटी गाणी चालल्यात. आता आवाज कमी केला नाही तर जोरात चाललेली गाणी. भावांनो वाजलेले आहेत 9:57 वाजलेले आहेत. आम्ही आलेलो आहे बारामतीमध्ये स्पेशल गारवा बिर्याणी येण्यासाठी. सिद्धूसाठी सिद्धू एकदम फॉर्ममध्ये आहे. HF डिलेक्स आमच्याकडे सध्या गाडी आहे. सो आम्ही बिर्याणी घ्यायला आलतो आणि आता आम्ही चाललेलो आहे फास्टमध्ये. 9 वाजलेले आहेत. आता आम्हाला गेट चार्ज घेतील का नाही माहीत नाही. सो एकदम फास्ट चाललेलो आहे. जय श्रीराम भावांनो. जय बजरंगबली. आज तर आहे बुधवार आहे. विषय असं आहे बुधवारचं सगळे सिव्हिल घालतात. सगळे एकदम क्वालिटी दिसतात. लग्नाला आले आहेत. तर जेव्हा आता इकॉनचं लेक्चर आहे. डिग्रीला आल्यानंतर पण ड्रॉइंग करायला लागते. आयुष्यात ड्रॉइंग काही सुटत नाही. जे आपल्याला असं वाटतं 10वीचा बोर्ड झाल्यावर सुटतं. तर ही कोकोनटची ड्रॉइंग आहे. श्रेयसने मला कशी काढली. सगळेजण ड्रॉइंग काढत आहेत. चित्रकलेचा क्लास चालला आहे. आज मेसला मटण होतं त्याच्यामुळे म्हटलं मागं बसलं. जेवण झाल्यानंतर इथं मस्त तांदूळ दिलते. आज रोहनवर बसलो आहे. तर लेक्चर झालेलं आहे. आता प्रेझेंटली सुरू होईल. सॉइल सायन्सचं लेक्चर होतं. दिस इज सिद्धेश डांगे and he is in today in Form Ballebaz. From where you came to this college? I'm from Shirdi. Okay. And myself, I'm in second year BS agriculture. Okay. Basically, this is my favorite friend. He's always talking to girls. Okay. What's your future plan? My future plan is to become a successful businessman in the seed processing and food processing plants. Okay. What message you give to my fans? I will give message that if you want to do a career in the business management and that everything, then agriculture is the best choice. Channel, upload channel. And also subscribe to the Shambhu's channel for YouTube to get daily updates on the college basis of Okay. College of This is my classmate. We are पहिल्या दिवसापासून ओळखतो. So guys, we have come from the sea. This is the back door. This is ज्यावेळेस आग वगैरे लागते का नाही या दरवाजातून बाहेर निघायचं असतं. हे असतं हॉस्टेलमध्ये.
राड असतो डायरेक्ट एकमेकांचा ड्रॉवर उघडायचा आणि निघाणा करायचा. जय बजरंगबली. जय श्रीराम मित्रांनो, जय बजरंगबली, हरे कृष्णा. तर सायकल बघा आपली नाही आहे, इथल्या एका मामांची. तर विषय असा आहे, 9चं लेक्चर ऑफ पडले. सो जरा उन्हात बसावं म्हटलं. 10ला आमचं लेक्चर आहे. पहिले लेक्चर ऑफ भेटल्यामुळे बघा सगळी रँडमली कुठेही बसलेले आहे. तर प्रणव तर काय आज विषय नाही, वरच बसलाय फॉर्ममध्ये सगळे. आणि मी सध्या इंजिनचं डायग्राम मला काही जमत नाही, सो कल्पेशकडून काढून घेतोय. तरी आज मी उभा राहून प्रेझेंट. इंजिनच्या लेक्चरला मॅडमने आम्हाला लॉनमध्ये बसवले. सगळेजण बघा स्कॅटर्ड झालेत लॉनमध्ये, इकडे तिकडे सगळे बसलेत. विषय असा आहे, मॅडमने व्हिडिओ पाठवली. व्हिडिओ दाखव रे. व्हिडिओ बघायचे फोटोवोल्टिक्स. बोटला फिजिओलॉजिकल डिसऑर्डर सांगितलेत. अथर्वनी ॲपलचे, ॲपलचं झाड वाटा नाही मला, पेरूचं वाटलं. मामांनी त्यांना जुगाड करून दिलाय, खाली तार लावले त्याच्यामुळे पॅक होईल. सो आपल्याला मामा आपल्या क्रॉपला बी करायचंय. आपल्याला हे दिले, सीताफळ दिले. डायरेक्ट फांदी जाणू सीताफळची. होय बरोबर चालते. तर ही माती. तर भावांनो, ही बघा फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आम्ही बनवतोय. ही कशाची फांदी रे? सीताफळाची ना? काय दिले आपल्याला? सीताफळ ना? कस्टर्ड ॲपल. तर यश आर्टिस्ट पेंटिंग चालेल क्वालिटीमध्ये. अख्खं प्रोजेक्ट मी सगळं त्यांनीच घेतले, क्वालिटीमध्ये तयार करून देणार आहेत. आपल्याला तयार करणार आहे आम्ही, त्यांना मदत करणार आहे, पण आर्टिस्ट तेच असणार आहेत ग्रुपचे. तर आता जस्ट पेंटिंग आहे, तुम्हाला फायनल प्रोडक्ट झाल्यावर दाखवू. क्वालिटीमध्ये फायनल टचअप झालेला आहे. असलं काय आपल्याला जमत नाही, त्याच्यामुळं आपण नुसतं बघत बसणार आहे. प्रोजेक्ट सुरू झालेला आहे या प्रकारे. फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ऑफ द सीताफळ मध्ये फिजिओलॉजी डिसऑर्डर. आता तुम्ही अभिषेक हरे, तुम्ही काय करताय सध्या? काय ड्रॉइंग करायचं काम चालू आहे. ड्रॉइंग चाललंय. त्यांच्या कुणी असले फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आणलेले आहे. असू दे बरे. ही काय मेन लावलंय का त्याला? त्याचं ड्रॉइंग चाललंय. तर खरी सीताफळ आणून बाकीच्या बॅचनी खोटे कागदाचं तयार केलं फ्रुट्स. आमची बी बॅच सगळ्यात जोरात बॅच आहे. क्वालिटी आम्हाला फर्स्ट प्राइज भेटणार आहे. हे बघा एकदम खरेवाले सीताफळ वगैरे, खरी पानं वगैरे जे आणलेले आहेत. एकदम क्वालिटी. गमबीम अरेंजमेंट केलंय. स्पॉन्सरशिप आहे शंभूराज जाधव यूट्यूब चॅनलची. प्रोजेक्ट अजून तयार व्हायचंय तर एवढी गर्दी. पहिला क्रमांक भेटला नाही आपल्या बी बॅचच्या ह्याचा. एकदम क्वालिटीमध्ये खरं सीताफळ दाखवले. मॅडमला टेस्टला देणार आम्ही सीताफळ, टेस्टला. टॉप मध्ये चाललेलं. रात्रीचे वाजले 2. सगळे एकदम कष्टामध्ये चाललेले आहेत. आणि इकडे आपली मॅन्युअल सुद्धा होत आहे, फक्त मॅडमनी बघू नाही. मॅडम सॉरी, डायग्राम काय येत नाहीत मला, त्याच्यामुळं अक्षर माझं डायग्राम वगैरे खराब आहे. तर पानं झालेली आहेत आता. हे सगळे फिजिओलॉजिकल डिसऑर्डर. एकाला सनबर्न वगैरे झालेलं आहे. कुंडी पण तयार आहे आपली. रात्रीचे 3 वाजले तरी अजून कष्ट चाललेत. अचानक अति थंडी असल्यामुळे लाईट गेलेली आहे. आता पानं लावायची चाललेत सध्या. टॉपमध्ये दिसतंय बघा एकदम प्रोजेक्ट. आणि इकडं फ्रुट्स तयार होत आहेत. आणि शिवनी लाईट धरलेली आहे, मी सुद्धा लाईट धरली आहे. जय श्रीराम मित्रांनो, जय बजरंगबली. विषय असा झाला, झेरॉक्स सेंटरला गेलो त्या मागं तिथं मॅन्युअल आणायला. एक मॅन्युअल आता 11 लेक्चर आहे, पण मॅन्युअल काय झालं नाही. आणि विषय असा झाला, आता वाजले 10. 9चं लेक्चर बुडलं आहे माझं, ऑफ झालेलं आहे. 9चं लेक्चर केलं नाही. पहिलं असं लेक्चर बुडवल्यावर काय वाटत नव्हतं, पण आता खूपच सॅड वाटते. खरंच सॅड. तर जाऊ दे, आता हॉटेलच्या लेक्चरला जाऊ. बारामतीमध्ये कधी विकास थांबणार नाही असं होईल का? कंटिन्यू विकास. रात्र संध्याकाळी एकदम क्वालिटी काम चालू असतं आमच्या कॉलेजमध्ये सारखं आहे का? इकडे एक बिल्डिंग आता चालली. ही बिल्डिंग नाही, आमचं कोर्ट आहे बॅडमिंटनचं आणि मला वाटतं बास्केटबॉलचं असेल. आणि जिमसुद्धा एक्सपांड केलेली आहे. आणि इकडे सुद्धा पोकल्यानी तर तळ होतं, ते तळ काढून आता काहीतरी बांधायचं दिसते. सो मी आलतो मॅन्युअल घ्यायला आणि कवर घ्यायला. तर आपल्याला मॅडमनी जी चॉकलेट दिली ती श्रवणला दिली. चॉकलेट खाल्ली का? स्टेजला आपलं झाड गेलेलं आहे. आता पानं चिटकवायची, फळं चिटकवायची चाललेलं आहे. अभिषेक हरे म्हणला ब्लॉग घेतला नाही, त्याला सारखं ब्लॉगमध्ये यायचं असतं. ते आता काय
पेंट तर काहीच करत नाही, नाटकं करते कॅमेरा सुरू केल्यामुळं. हो पोरींसाठी यायचं असतं म्हणलं, पोरी पण जाऊ दे. 2चं लेक्चर करून आलतो, पोरं काय लेक्चरला आले नव्हते. एकदम सिन्सिअरली एकदम प्रोजेक्ट चाललंय क्वालिटीमध्ये. लय पडू नको करायला नसती ती काढून टाक ही राहू दे मग कुणी केलं ते असं गोल गोल कुणी केलं तू केलंस का? माझं नाव टाकणार नव्हते पण टाकलेलं आहे. बघ म्हणलं होतं कलर दिसते का शंभरात जाऊ दो. अख्खे 2 दगड आणून दिलेले आहेत बेसमेंट मधले. आधार रोड जो असतो ते आपण झाडाला दिलेला आहे. हे ठेव खाली. अजून एका ग्रुपचं बघा, हे अननस आहे. हे अननसला काय म्हणतात? पायनॅपल. ह्याला बघा हे जे नेम्स काही आहेत पण ते आता तुम्हाला ओळखत नाहीत. बरं असू द्या. पायनॅपलला व्हाईट लीफ स्पॉट, फ्रूट रॉट बाय ईस्ट, म्हणजे एक फंगस असेल ईस्ट वगैरे. इथं हे काय फ्युजेरियस आहे. तर क्वालिटी बनवलं, एकदम क्रिएटिव्हनेस आलेला आहे. पण माझं असं म्हणणं आहे हे असे खोटे झाडं करण्यापेक्षा मॅडमनी खरे झाडं लावाय आपल्याला सांगितलं असतं तर अजून चांगलं झालं असतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. मॅडमनी बघू नये. कष्ट घेतलेले आहे अभिने खूप. रात्रीपासून हे आम्ही अभिषेकच्याच रूममध्ये चहा पाण्याचे नियोजन सुद्धा अभिषेकने चांगलं केलं क्वालिटीमध्ये. आणि तुम्ही बघू शकता एकदम फायनल झाड झालेलं आहे. टचअप, सनबर्न क्रॅकिंग, सन क्रॅकिंग, फ्रूट ड्रॉप, मेलिफिकेशन, ममिफिकेशन असं क्वालिटीमध्ये, स्टोनीनेस. ओके, अशा प्रकारे आपलं क्वालिटीमध्ये झाड झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ना बघा, बनाना फिजिओलॉजिकल डिसऑर्डर. सिगरेट वाटतंय नाही बा, क्वालिटी काय विषय नाही. तर हे डाळिंबचं आहे, डाळिंबचे फिजिओलॉजिकल डिसऑर्डर. हे सगळ्यात क्वालिटी दिसत आहे लिची. पण ह्यांचा खर्च मला वाटतं जास्त असेल, माहीत नाही. तर इकडं हे काय काहीतरी आहे. यश हे काय आहे रणजित? ओळखायला जाई नाही. स्ट्रॉबेरी एवढीवर नाही आहेत, बोर दिसतात. काहीतरी आहे इकडे इकडे इकडे. हे सिट्रस संत्री आहे क्वालिटीमध्ये. आणि या इकडं नारळाचे फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स कुठे बघितले नाही. आणि इकडं ॲपल आहे. ॲपल भारी दाखवले. स्ट्रॉबेरी कशी बनवली? ॲपल पण भारी दाखवले. स्ट्रॉबेरी नाव बघ पहिले. अयो चांगलं म्हण, चांगलं चांगलं आहे. कॅश्यूनट म्हणजे काय? काजू ना? काजूच्या व्हरायटीज बघू शकता तुम्ही. कॅश्यूनट्स जिमच्या अलार्म वाजलेला आहे. आणि इकडे नारळ तुम्हाला दाखवला आहे, सीताफळे. ओय अरे आंबा राहिला ना, हापूस 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 राहिला. कोण कोण आहेत? तर इकडं आहे मँगो बघ, एकदम क्वालिटी आहे. भावांनो जिमवरनं आलोय, क्वालिटी केसच नाही. तिकडे घेऊन वाढलं. जिम झालेली आहे क्वालिटी. तर दादूस घरनं आलाय. दादूसनी कट भारी मारलाय. क्वालिटी एकदम बुलचक्र विमान कट. तर दादूस पायाला लागले नाही लागले. दादूस फेरा बसलेला एकदा. पहिला फेरा कोणाला टाकला? नाही इथं नको सांगू, असं सांग. नाही उद्या सांगतो, आजच सांग. मुलाखत द्यायला मला नाही टाइम, आता सांग पहिला. पण असू द्या. दुसऱ्या फेऱ्याला दादूच्या लागले. दुसऱ्या फेऱ्याला कुठली जोड होती? शिवांजीवा घरचीच होती का बैल? मित्राची बैल होती. ओके, तर आपल्याला खोंड घ्यायचे आता. आणि दादूस त्याचं काय असेल ते बघल, कसं काय नियोजन वगैरे. दादूसला आपण खोंड घेऊन देऊ आपलं. चालतंय. बाकी नाही विशेष नाही काय. जेवण पाणी झालं? ती सांगतो ना, ती बंद कर. भावांनो आज पण मेस बंद होती, तर भेळ खायला आलोय. विषय असा आहे, बुर्जी खाऊन आलतो. भेळ संपत नव्हती. डायरेक्ट हातानेच राडा सुरू केला एकदम खट्टमध्ये.